रजसस्तु फलम दुःख अज्ञानम तमसः फलम। ज्ञानेश्वरी गुणत्रय विभाग योग अध्याय 14 श्लोक क्रमांक 16 ओवी क्रमांक 260। कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलम्। सुकृतस्य कर्मणः सात्विकं निर्मलं फलम् आहुः तु रजसः फलं दुःखं तमसः फलं अज्ञानम् इति आहुः। सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्या तीन गुणांचं उत्पत्ती स्थान प्रकृती आणि त्या प्रकृतीपासून निर्माण झालेले हे तीन गुण, त्या गुणांचं स्वरूप, त्या गुणांचा परिणाम, त्या गुणांचं कार्य आणि ते गुण एकदा की आपल्या देहामध्ये सुप्त रूपाने प्रविष्ट झाले की त्यांचे लक्षण देहावरती कसे उमटतात, इंद्रियांच्या वरती कसे उमटतात, मनाच्या वरती कसे अभिव्यक्त होतात आणि ह्या गुणांच्या नुसार बुद्धी कशी विचार करायला लागते, याचं इतकं सुंदर वर्णन भगवान परमात्म्याने यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने केलेलं भाष्य हे इतकं अप्रतिम आहे की आपण कुठे आहोत हे स्वतःला तर समजतं, पण समोरचा व्यक्ती बोलायला लागला की तो कोणत्या गुणातून बोलतो आहे याचीही आपल्याला ओळख ह्या 14व्या अध्यायाच्या माध्यमातून होते। म्हणजे 14वा अध्याय स्वतःचं बाह्य स्वरूप आणि जगाचं बाह्य स्वरूप किंवा सबाह्य म्हणजे अंतर आणि बाह्य स्वरूप या गुणांच्या विचाराने आपल्याला कळत आहे। म्हणजे आपण स्वतःलाही ओळखू शकतो आणि जगालाही ओळखू शकतो या गुणांच्या विवरणावरून। अतिशय प्रॅक्टिकल असा हा 14वा अध्याय आहे। आता ह्या क्रमशः या विषयाचं वर्णन चाललं असल्यामुळे सुकृतस्य कर्मणः सात्विकं निर्मलं फलम आहुः। सुकृतस्य कर्मणः, सुकृत म्हणजे चांगल्या प्रकारचं कर्म,
शास्त्राने सांगितलेलं कर्म, वेदाने सांगितलेलं कर्म, मग त्यामध्ये काही यज्ञ याग असतील, श्रेष्ठ महापुरुषांची सेवा असेल, शास्त्र चिंतन असेल, साधना असेल, त्या सगळ्यांना सुकृत असं म्हटलंय. श्रेष्ठ महापुरुषांचा सहवास हे पण सुकृतामध्येच येतं. संता संगे वसता योग ज्ञानी पैसा गुरुचरण उपासिता वैराग्यसी येण्याचे सत्कर्म, हे सत्कर्म आहे, हे सुकृत आहे. आणि ह्या सुकृताच्या पुण्यकर्माचं फल काय असेल तर ते सात्विकम निर्मलम फलम. सात्विक आणि निर्मळ हे सत्वगुणाचं फळ आहे. त्याप्रमाणे रजस हा दुःखम, रजगुण जरा शरीरामध्ये उत्पन्न झाला तर त्या रजगुणाचं काय फल असेल तर त्याचा निष्कर्ष, कन्क्लुजन भगवान सांगताहेत, दुःखम फलम. रजगुणाचं फल हे दुःख आहे. आणि तमसहा फलम, तमोगुण अंतःकरणामध्ये वृद्धिंगत झाला, वाढला, तमोगुणाचं काय फळ आहे? अज्ञानम, अज्ञानच आहे. याप्रमाणे पुण्यकर्माचं सात्विक निर्मळ असं फळ आहे, रजगुणाचं दुःख हेच फळ आहे, आणि तमोगुणाचं अज्ञान हे फळ आहे. याप्रमाणे कर्मणः सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. येण्याची पै कारणे, जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत श्रौत समो. श्रौत म्हणजे श्रुती आणि समूह म्हणजे समुदाय. अर्थात श्रुतींचा समुदाय, उपनिषदांचा समुदाय, वेदाचा समुदाय, ऐसे म्हणे असं म्हणतोय. येण्याची पै कारणे, जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत समो. श्रुतींचा समुदाय, येण्याची पै कारणे, ह्याच कारणाने, ह्याच कारणामुळे काय म्हणतोय, सत्वगुणे जे निफजे, सत्वगुणाच्या मुळे जे निर्माण होत ते सुकृत ऐसे श्रौत समो म्हणे. आपण श्लोकाचा अर्थ करताना थोडासा वेगळा पाहिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रुतीचा समुदाय असं म्हणतोय. काय म्हणतोय? सत्वगुणे जे निफजे ते सुकृत ऐसे म्हणे. सत्वगुणाच्या मुळे जे काही उत्पन्न होत त्याला सुकृत असं म्हणतात. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी सुकृताचा जन्म हा
सत्वगुणापासून होतो. म्हणजे सुकृत हे जन्य असेल तर सात्विक सत्व गुण हे त्याचं जनक आहे. म्हणून सत्वगुणापासून जे काही निर्माण होईल त्याला सुकृत असं म्हणावं, असं मी सांगत नाही, तर श्रौत समो ह्या म्हणण्याचं कारण असं आहे, जे मानवी बुद्धीला समजू शकत नाही, मानवी बुद्धी मानवी इंद्रिय ज्याला पाहू शकत नाही, अशा इंद्रियांच्या अतीत असणारे धर्म आणि ब्रह्म ह्या संबंधाचे जे काही परिणाम आहेत, त्या परिणामाला पाहण्याची ताकद सामर्थ्य हे वेदाच आहेत. वेद या कर्माचं काय फल होऊ शकतं हे पाहण्याची जी काही दृष्टी आहे ती वेदालाच आहे. मनुष्याने कितीही जरी विचार केला तर सदोष बुद्धीने केलेला विचार हा नेहमी सदोषच असतो. म्हणून निर्दोष विचार करण्यासाठी निर्दोष शास्त्र असावे लागतात. आणि म्हणून सत्वगुणे जे निपजे ते सुकृत ऐसे म्हणे. कोण म्हणे? ऐसे स्रौत समो म्हणे, असा श्रुतींचा समुदाय बोलतोय. म्हणून तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा अपूर्व ए फळा सात्विकते. आणि मग या सत्वगुणापासून उत्पन्न होणार हे निर्मळ ह्या सुकृतलाच पुढे जाऊन सहज सुख ज्ञान असे अपूर्व फळ येतात. आणि ह्याच कारणामुळे याला सात्विक किंवा सत्कर्म हे त्याचे फल निर्माण करून देणारे आहे. अपूर्व ए फळा सात्विकते. सात्विक ते अपूर्व फळाये. त्या सत्वगुणाला अपूर्व अदृष्ट, अपूर्व म्हणजे अदृष्ट, अपूर्व अदृष्ट, अदृष्ट म्हणजे धर्म, अदृष्ट म्हणजे पुण्य, असं एक अदृष्ट अपूर्व हा शब्द पूर्वमीमांसेतला आहे. ते असं म्हणतात की कर्म झाल्यानंतर कर्म संपून जातं, पण त्या कर्माचं फळ विशिष्ट ठिकाणी तसंच शिल्लक राहतं. आणि हे जिथे राहतं त्यालाच अदृष्ट असं म्हणतात. आणि म्हणून एक अपूर्व, जे कधी पाहिलं नाही, जे कधी पूर्वी नव्हतं, असं या सात्विक गुणाचं एक अपूर्व असं फळ निर्माण होतं. ते म्हणजे सुख आणि ज्ञान. कसं ज्ञान? निर्मळ सुख आणि निर्मळ ज्ञान अगदी चांगल्या पद्धतीने हे सत्वगुणाचं जे फल आहे ते सहज प्राप्त होतं. म्हणून तया निर्मळा सुखज्ञानी सरळा. अर्थात सरळा निर्मळ सुखज्ञानी, सरळ असं म्हणजे कोणताही मध्ये प्रतिबंध न येता निर्मळ सुख आणि निर्मळ ज्ञान असं जे सात्विक गुणाचं अपूर्व असं फळ या सत्वगुणाला येतं. अपूर्व फळ आहे ते सत्वगुण, अपूर्व फळ आहे तो सत्वगुण जो आहे अशा अपूर्व फलाला प्राप्त होतो. कोणतं अपूर्व फल आहे? सरळ निर्मळ सुख आणि ज्ञान हे प्राप्त होणं, हेच काय आहे तर अपूर्व असं फळ आहे. कशाचं आहे? सत्वगुणाचं.
म्हणून सत्वगुण हा उत्तम गुण असल्यामुळे त्याचा क्रमांक पहिला सांगितला आणि मग त्यानंतर रजगुणाच्या संबंधाचं वर्णन आता भगवान ज्ञानोबराय करत आहेत. मग राजसा क्रिया जिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखे चितारुनिया फळती दुःखे. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्दच इतके अचूक असे आहेत की त्याची योजना फक्त ज्ञानोबरायच करू शकतात. मग जिया राजसा क्रिया, अन्वयार्थ करण्याच्या दृष्टीने म्हणूया, मग जिया राजसा क्रिया, मग त्यानंतर ज्या रजगुणात्मक क्रिया आहेत, ज्या रजगुणामुळे उत्पन्न झालेले आहेत, रजगुण हे कारण आहे आणि त्या रजगुणा कारणापासून निर्माण झालेल्या ज्या क्रिया आहेत त्या प्रत्येक क्रियामध्ये रजगुणच हा अनुस्यूत असल्यामुळे त्या सगळ्या क्रियांना राजसिक क्रिया म्हणाव्या. कारण त्या सगळ्या क्रियांचा आधार अधिष्ठान कोण असेल तर हा रजगुण आहे. मग रजगुणाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज एवढ्या अचूक शब्दामध्ये करतायत. ते म्हणतात रजगुणाचं कर्म कसं आहे हो? इंद्रावणी फळलिया, अनेक जे काही फळं आहेत त्या फळापैकी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या फळाचा उल्लेख केला तो आहे इंद्रावणी, म्हणजे कडू वृंदावन. इंद्रावन म्हणूया त्याला. असं आतमध्ये अतिशय कडू असतं, पण बाहेर मात्र इतकं सुंदर देखणं, रेखीव आणि आकर्षक ते फळ असतं की पाहिल्या पाहिल्या असं वाटतं की हापूस आंब्यासारखा खावा की काय, फणसाच्या गराप्रमाणे खावा की काय, चिक्कू प्रमाणे पटकन तो खाऊन घ्यावा की काय. म्हणजे मन डोळ्यांना मोहनी टाकणार त्या कडू इंद्रावनाचं बाह्य स्वरूप असत आणि बाहेरून एवढं सुंदर आहे तर आतून किती सुंदर असेल. म्हणून त्याचं वर्णन करताना इंद्रावणी फळलिया असं केलं आहे. आणि पुढे जाऊन कशा क्रिया आहेत? जे चितारुनिया सुखे, चितारुनिया सुखे म्हणजे सुखाचं चित्रच असं रंगवलेलं आहे बाहेरून. पण बाहेरून जरी सुखाचं चित्र रंगवलं असलं, बाहेरून जरी कडू इंद्रावणासारखं त्याचं स्वरूप दिसत असलं, पण परिणाम मात्र काय आहे? शेवटी फळती दुःखे, त्यांचं फळ हे दुःखच आहे. थोडक्यामध्ये राजसिक क्रिया हा शो असतो बाहेर जास्त. काल परवा मी एका ठिकाणी गेलो, साधू संतांचे असे मोठमोठे फोटो लावलेले आणि खूप मोठ्या अक्षरामध्ये जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. एअर कंडिशन रूम, मोठ्या भिंतीवरचं ते अक्षर, मोठमोठ्या महापुरुषांचे ते फोटो पाहिल्यानंतर असं वाटलं अरे हे मंदिरच आहे की काय. पण तिथे राहणाऱ्या लोकांनी जे केंद्र उभा केलं ते शोषण केंद्र आहे असं माझ्या नंतर लक्षात आलं. तिथं चालतं काम मात्र शिक्षण केंद्राचं, पण त्या शिक्षणाच्या नावाखाली एक मोठं शोषण केंद्र त्या मंडळींनी अनेक वर्षांपासून चालवलेलं आहे.
पण बाहेरून पाहिलं तर त्यांचे शब्द, त्यांचा तो आकार, त्यांचं ते बोलणं सगळं अवडंबर पाहिलं तर असं वाटतं की काय आपण सत्य लोकात आलो की काय. त्यांचे हॉस्पिटॅलिटीज, सुख सुविधा, मग असं वाटलं की इंद्रावण फळलिया. इतकं आकर्षक सगळं ते काम. आणि सुखे चित्र, जणू काही सुखाचं चित्र काढलेलं आहे. पण हा सगळा परिणाम होऊन जेव्हा तो व्यक्ती बाहेर येतो, तिथले व्यक्ती केवळ आणि केवळ दुःखे फळती, त्याचा परिणाम हा केवळ दुःखाचाच होतो. आणि म्हणून एक रजगुणात्मक क्रिया बाहेरून खूप धर्मासारख्या दिसतात, आल्हादक दिसतात, सुखकारक दिसतात, पण आतून मात्र त्यांचा हेतू हा चांगला नसतो. आणि त्यामुळे त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कधी सुख नावाची वस्तू आतून कधी जाणवेल असं कधीच होत नाही. त्या सध्याच्या शिक्षण काळाच्या ऍडमिशनच्या काळामध्ये कोट्यावधी रुपये जमा करतात, पण चेहऱ्यावर थोडं सुद्धा असं झुळूक सुद्धा नाही. त्याला म्हणायचं की राज मग ज्या राजसा क्रिया, ह्या सगळ्या राजसिक क्रिया आहे. बाहेरून त्यांचं रूप फळलिया इंद्रावणी, पिकलेलं कडू इंद्रावणाचं फळ बाहेरून जर पाहिलं तर एकदम आकर्षक वाटतं, आतून जर पाहिलं तर त्याच्यासारखा कडू दुसरा कोणता पदार्थच नाही. बाहेरूनच त्याचं आकार स्वरूप जर पाहिलं तर सुखे चितारोनिया, सुखाचे चित्र काढलेले आहे. सुखाचे चित्र काढल्यानंतर सुख कधी अनुभवता येत नाही. म्हणजे हापूस आंबे, काय आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे एकत्रित त्याचे चित्र काढले म्हणून त्यातून काही रस निघणार नाही, किंवा चित्र आहेत त्यातून काही त्यातून रस निघणार नाही. त्याचं फळ हे दुःखच आहे. ज्ञानेश्वर मला थांबत नाही याकरता आणखी उदाहरण देतात. का निंबोळी याचे पीक वरी गोड आतविख, तैसे ते राजस देख क्रियाफळ. निंबोळ्याचे पीक, कडू निंब जो असतो, आता पावसाळा आलाय, त्या पावसाळ्याच्या एक दोन पाऊस पडला की आपल्याला लगेच कळेल, तेव्हा त्या निंबोळ्या पिकतात. आणि एकदा की त्या निंबोळ्या पिकल्या की अगदी बाहेरून त्या पिवळ्या धमक अशा पिकलेल्या आंब्याप्रमाणे दिसत आहे. म्हणून निंबोळीचे पीक, त्या निंबोळीचे जे पीक आहे ते कसं आहे, वरी गोड, बाहेरून पाहिलं अतिशय पिवळ्या धमक वाटतात, पण आतमध्ये ती साल काढून जिभेला जरी लावली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत आतमध्ये जणू काही विष आहे, इतकं कडू आहे. त्याप्रमाणे तैसे ते राजस देख क्रियाफळ, तैसे राजस क्रियाफळ देख, त्याप्रमाणे रजोगुणाच्या द्वारे निर्माण झालेल्या ज्या क्रिया आहेत त्या रजोगुणाच्या सगळ्या क्रियांचं फळ हे आतून अत्यंत भयानक, विघातक, विषवत अशा स्वरूपाचं असतं. आणि बाहेरच्या क्रिया मात्र एक सुखाचे चित्र रेखाटल्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या क्रिया ह्या आभासिक असतात, डिसेप्टिव्ह असतात, दिशाभूल करणारे असतात. या दोन ओव्या आपण जर पाहिल्या
अनेक ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी अनुभवायला येतील, तेव्हा आपण समजावं हे सगळे रजगुणातले माणसे, रजगुणातल्या क्रिया आहे, त्यांचं कर्म तसं आणि फळ सुद्धा तसंच आहे. आता तामस कर्म जितुके, अज्ञान फळेची पिके, विषांकुर विखे जिया परी. जितुके तामस कर्म, जेवढे काही तामस म्हणजे जेवढे काही तमगुणात्मक कर्म आहेत, जेतुके तामस कर्म, जेवढे काही तमगुणात्मक कर्म आहे, काय म्हटले, अज्ञान फळाची पिके, त्या तमगुणाला काय प्राप्त होणार आहे, तर त्याचं सांगताहेत अज्ञान हेच फळ त्याचं आहे. कशाप्रमाणे, जियापरी विखे विषांकुर, विषय विषांकुर म्हणजे ज्याप्रमाणे विषचं बीज असेल, तर त्या विषाच्या बीजाला फळ सुद्धा विषाप्रमाणेच येणार आहे. जसं बीज तसं प्रकारचं ते त्याला अंकुर उत्पन्न होतात, तसं रजगुणाच्या पासून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, त्या क्रियांचं फळ सुद्धा हे तसंच आहे. म्हणजे बाहेरून क्रिया जरी वेगवेगळ्या दिसल्या, तर हेतू मात्र हा भयंकर असतो. म्हणून विखे विषांकुर, जियापरी विखे विषांकुर, विषाच्याच बीजाला पुन्हा विषाचे अंकुर उत्पन्न होतात. तसे तमोगुणात्मक जे काही कर्म आहे, त्यांना अज्ञान हेच पीक येतं. आज एकादशी आहे. देवरे सर असतील ना, तर पुन्हा रिजॉईन होऊन किंवा मग ढोकले सर तसे त्या संबंधाने काही माहिती सांगू. भजन देवरे सरांच्या आवडीचं आहे आणि एकादशी ही आहे, आपला नेम पण आहे. परंतु अजून आपले कार्यकर्ते अजून सक्रिय झाले नाहीत प्रवचनाच्या सगळ्या त्या सिस्टम पूर्ण करण्यासाठी. असो, 2 मिनिटात फक्त हा श्लोक वाचतो. सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभयेव च प्रमाद मोहो तमसो सर्वतो भवतो अज्ञानमेव च. सत्वात् ज्ञानम संजायते च रजसा लोभये, तमसः प्रमाद मोहो भवतः च अज्ञानम एव. सत्वात् संजायते ज्ञानम. सत्वात म्हणजे सत्वगुणाचा जेव्हा उत्कर्ष आपल्या अंतःकरणामध्ये होतो, त्या सगळ्या क्रिया सत्वगुणात्मक होतात आणि त्यामुळे सत्वगुणाच्या मुळे काय प्राप्त होत असेल, तर ज्ञान प्राप्त होतं. किंबहुना ज्ञानम संजायते, ज्ञान उत्पन्न होतं. कशामुळे? सत्वात ज्ञानम संजायते. आपलं हे सगळं संध्याकाळचं चाललेलं आहे की हे ज्ञान आहे, पण हे ज्ञान कशामुळे उत्पन्न होतं? सत्वात संजायते ज्ञानम. म्हणून ऐकताना सुद्धा आपण सत्वगुणात्मक वृत्तीचे होऊन श्रवण केलं तर आपल्याला त्या ज्ञानाची फलनिष्पत्ती प्राप्त होते. रजसहा लोभ हे वचन, आणि रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो. रजगुणाचं स्वरूप आहे लोभ, रजगुणाचं स्वरूप आहे दुःख, रजगुणाचं स्वरूप आहे क्रिया, रजगुणाचं स्वरूप आहे चंचलता, रजगुणाचं स्वरूप आहे विमनस्कता. असे वेगवेगळे रजगुणाचे स्वरूप भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितले. आणि तमसा हा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये तमोगुण वाढला असेल, असे लोक प्रमाद मोह, प्रमाद मोठमोठ्या चुका करतात आणि मोहाने मोहित होतात, आणि त्याचं सगळं काय निष्पन्न होत असेल तर अज्ञान हेच फळ आहे. त्याप्रमाणे
सत्वा संजायते ज्ञानम रजसो लोभेव च प्रमाद मोहो तमसो भवत अज्ञानमेव च. कालाची मर्यादा, शेष विचार आपण उद्या पाहूया.